सर्व कोपरगाव तालुक्यातले रहिवासी. कोपरगावचं हे मुचतपूर गाव हे गोदावरी तीरी वसलेलं गाव आहे. आपण गोदावरी तीरी वसलेल्या सर्व नागरिकांना आपल्या पौराणिक आणि ऐतिहासिक अस्तित्व ही माहिती पाहिजे, कारण इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. पौराणिक काळामध्ये नाशिक पासून तर पैठणपर्यंत गोदावरी या दोन्ही काठांना दंडकारण्य म्हणून संबोधलं जायचं. या ठिकाणी आपण जर कधी बघितलं तर शुक्राचार्य, नंतर शुभेश ऋषी, उदंड ऋषी या सगळ्यांनी या ठिकाणी तप केल्याचे त्यांचे मंदिर आपल्या तालुक्यामध्ये आढळतात. इतकं पवित्र असं आपलं कोपरगाव तालुका आहे. दंडकारण्याचं वळवंट 1890 पर्यंत पूर्ण झालं. संपूर्ण झाडं तोडली गेली. या ठिकाणचं जंगल शेतीमध्ये रूपांतरित झालं आणि 1899 कोपरगाव तालुक्यामध्ये इतका भीषण दुष्काळ पडला. या ठिकाणी पशुधन किंवा माणसं पाणी वाचून तडफडून गेली. अनेक लोकांनी या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी आपल्यासाठी कोपरगाव तालुक्यासाठी दारणा धरण बांधलं. दारणा धरणात गोदा आणि दावा कालवा अशी निर्माण केली आणि गेली 100 वर्ष आपण पाण्याचा अनुभव घेतोय. आपण सुधार सुफलाम झालो. आता वरच्यांनी पाणी आलं आणि खालच्यांनी पाणी पळवलं. आपली परिस्थिती पुन्हा 98-99 सारखी झालेली आहे. इथून जर वाचायचं असेल, परिस्थिती वाचायचं असेल तर आपल्याला केवळ 3 पर्याय आहे. पहिला पर्याय आहे पावसाचं जे पाणी पडतो त्याचा थेंब सुद्धा वाहून गेला नाही पाहिजे. तो आपल्या रानामध्ये आपल्या जमिनीमध्ये जिरला पाहिजे. म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना आपण वापरली पाहिजे. आता पाऊस जास्त पडला पाहिजे. पावसाचे ढगं कशाला आकर्षित होतात तर पावसाचे ढगं केवळ आणि केवळ झाडांना वृक्षांना आकर्षित होतात. त्या ठिकाणी जास्त झाडं असतात त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या दारामध्ये जिथे जिथे मोठी जागा सापडेल, शासकीय जागा सापडेल, आपलं शेत सापडेल, आपल्या बांधावरती कमीत कमी 8-10 झाडं असावीत. कोणत्याही प्रकारची झाडं असावीत. जमिनीची धूप थांबावी, इरोजन थांबावं यासाठी प्रत्येकाने झाडं लावणं जरुरी आहे. आणि तिसरं म्हणजे आपण गोदावरीच्या नदीच्या काठावर आहोत. पूर्वी सगळ्यांची पाईप होते म्हणून आपण पाईपलाईन करत नव्हतो. आता प्लास्टिकचं युग आलेलं आहे. नदीतून पावसाळ्यामध्ये खाली वाहून जाणारं पाणी कायदेशीर असो का बेकायदेशीर असो आपण उचललं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये शेततळं निर्माण करून हे पाणी तुषार सिंचन किंवा ड्रीप सिंचनने वापरलं पाहिजे. आणि आपण आपली शेती, आपला तालुका, आपला देश समृद्ध करण्याकरता हातभार लावावा. या एका उदात्त हेतूने आजची ही फेरी मी चालू केलेली आहे. माझी विनंती आहे प्रत्येकांना पाणी अडवा, पाणी जिरवा आणि झाडे लावा आणि ते जगवा. आपले भविष्य केवळ आणि केवळ पाण्यावर आणि झाडावरती अवलंबून आहे हे विसरू नका.